हाय फ्रेंड्स, एजेस रिअल टॉक्स या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. कंटिन्यू तुम्ही असे लेक्चर बघताय, जेणेकरून आम्हालाही व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन मिळते. असेच व्हिडिओ अपग्रेड होत राहतील. तुम्ही डिमांड करा. आधीचे खूप स्लो आले, पण आता खूप व्यवस्थितरित्या सगळे लेक्चर्स येत राहतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि जवळपास सगळेच विषय आपण लवकरच कव्हर करणार आहोत. त्यामुळे प्रायोरिटी बेसवर तुम्हाला कुठला विषय जर पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये डिमांड करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या पेजला. आणि आज आपण पाहणार आहोत मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चरचा युनिट 4चं लेक्चर नंबर 4, मेंटेनन्स अँड रिपेअर मेथड्स फॉर मॅशनरी. कोड 22602 सेम 6, सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या 3 विषयामध्ये महत्त्वाचा चॅप्टर आहे. खूप व्यवस्थित असा हा चॅप्टर, सब्जेक्ट खूप छान डिझाईन केलेला आहे, जेणेकरून तुमच्या भाकरीची सोय होईल. ठीक आहे, तर आता आपण आज बघणार आहोत महत्त्वाची मेथड जी लास्ट वर्षात सांगितली होती. ही आपल्याला जवळपास ही मेथड 4 ते 6 मार्क्सला उपयोगी येणार आहे. 4 ते 6 मार्क्सला ही उपयोगी येणार आहे. ही कशा पद्धतीची मेथड आहे तर मीडियम आणि मायक्रो क्रॅक्स पासून प्रिव्हेंट करायचे स्ट्रक्चरला. ठीक आहे, 4 ते 6 मार्क्सला हा हमखास येणारा प्रश्न आहे. कुठल्याही वर्षीचा पेपर काढा, हा तुम्हाला प्रश्न तिथं दिसणारच. आणि आता आपण ही स्टिचिंग मेथड बघणार आहोत. स्टिचिंग म्हणजे काय? मुळात स्टिचिंग म्हणजे काय तर शब्दशः अर्थ घेतला तर शिवणे. स्टिचिंग म्हणजे शिवणे. कपडे शिवतो का नाही आपण, तसं शिवावं लागतं, त्याला म्हणायचं स्टिचिंग. म्हणजेच काय, इन शॉर्ट समजा ही अशी भिंत आहे, पडायला आली म्हणून अशी वाकडी तिकडी आहे समजू आपण, त्याला अशी क्रॅक गेली तर ही क्रॅक काय करायची, जागेवर शिवायची अशी टाके घालून आणि ती क्रॅक बंद करून टाकायची. आपण शिवतो का नाही, फाटलेलं आपलं कापड शिवतो, तसं स्टिचिंग करणे म्हणजेच काय हे. आता ह्यात काय अगदी सुई दोरा घेऊन ओवणं असं नाही अर्थ होत, पण ह्याच्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. फॉर मेजर टाइप ऑफ क्रॅक्स वेअर द स्ट्रक्चरल कंटिन्युटी इज रिक्वायर्ड, स्टिचिंग मेथड कॅन बी अप्लाय. म्हणजेच काय की साधारण ही ही जी आता मी इथे ग्रीन जी रिप्रेझेंट केलेली आहे ह्या पोर्शन मध्ये, ही आहे क्रॅक. आता ही क्रॅक जर तुम्ही बघितली तर ह्या आपल्या मॅशनरी स्ट्रक्चरच्या थ्रू आउट ही क्रॅक आहे, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम. म्हणजे काय मोठी क्रॅक आहे ही खूपच. आणि इतकी मोठी क्रॅक आली तर काय होऊन जाईल तर आपलं ही जे काय भिंत आहे ही इकडं निम्मी आणि इकडं निम्मी ऑब्विसली विभागली जाईल, जेणेकरून काय होईल की स्ट्रक्चर डिस्कंटिन्यू होईल. आणि इथं आपण काय लिहिलंय, वेअर द स्ट्रक्चरल कंटिन्युटी इज रिक्वायर्ड. स्ट्रक्चरल कंटिन्युटी इज रिक्वायर्ड म्हणजेच काय, जिथे मला स्ट्रक्चर डिस्कंटिन्यू नाही करायचं. हा, ही काही छोटी क्रॅक नाहीये की जिथं मी इझिली काहीतरी करेन नाही. ह्याच्यामुळे काय होतं की माझं इथं बाण काढल्यासारखं स्ट्रक्चरच विभागलं जाते. त्यामुळे स्ट्रक्चर मध्ये कंटिन्युटी ठेवायचे असेल तर मला ही मेथड, स्टिचिंग मेथड यूज करावी लागेल. In this method, stitched dogs are placed across the cracks and are anchored in the holes by means of non-shrink grout. म्हणजेच काय तर डॉग्स किंवा डॉवेल बार्स, इथे ही आकृती काढलेली आहे मी, कळावी म्हणून अगदी सोपी. डॉग्स म्हणजे काय, हे अशी यू शेपची जी बार आहे, पेनचा कलर चेंज करू, ही जी यू शेपची बार आहे आपली, दिस इज कॉल्ड डॉग. ही डॉग आहे. डॉक्स, चेअर, आता तुम्ही रेल्वे अँड ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये शिकला असाल तर त्यापैकी हे काय आहे, डॉग आहे किंवा डॉवेल बार आहे. साधारण ह्याची लेंथ किती आहे तर 200 ते 250 मिमी. अगदी खास लिहायचं हे मी इथं म्हणून आकृती काढले, काय तर 200 ते 250 mm लेंथ आणि साधारण 125 125 इतकी त्याची काय आहे डेप्थ आहे. किती परत इथं आकृती काढू आपण, इथं अशी छानशी. हा, हे किती आहे तर 200 ते 250 आणि ही अशी आहे 125. ही हाईट किती आहे तर 125 इतकी आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे की हे असे जे डॉग्स आहेत यू शेपचे, जनरली असा चौकोनी शेप असतो, हे काय करायचे तर असे फिट करायचे. म्हणजेच काय, हे जे दोन ह्याचे हे आहेत
ते पेनिट्रेट झाले पाहिजेत वॉलमध्ये. हे जे दोन त्याचे भाग आहेत, हे जे लेग्स आहेत त्या डॉगचे, हे काय झाले पाहिजेत, तर हे भिंतीच्या आतमध्ये घुसवले गेले पाहिजेत. हे भिंतीच्या आतमध्ये काय झाले, घुसवले गेले पाहिजेत. आणि हे काय होईल, तर डॉग्स ऑफ डिफरन्स आर केप्ट इन व्हराईंग प्लेन्स फॉर अवॉइडिंग स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय, आता वेगवेगळ्या ठिकाणी काय, तर स्ट्रेस समजा इथं आला तर इथं नाही, हे क्रॅक वाढत आहे म्हणून हे खाली वाढू शकते म्हणून इथे क्रॅक आहे. ह्या दोन वरती क्रॅक आहेत तर म्हणून खाली क्रॅक वाढू नये म्हणून काय आहे, तर ठराविक टप्प्याने ती अरेस्ट केली जाते. टप्प्याटप्प्याने ती काय केलेली आहे, अरेस्ट केलेली आहे. The tensile strength of the cracked concrete section can be restored by applying this method. म्हणजेच काय, ऍक्च्युली जो स्टील आहे तो काय असतो, जो हे डॉवेल बार्स आहेत हे काय आहेत, तर टेन्साईल मेंबर आहेत किंवा टेन्शन मेंबर आहेत. बरोबर आहे ना. आणि कॉन्क्रीट काय असतं, कॉन्क्रीट असतं कॉम्प्रेशन मेंबर. बरोबर, हे आपण कायम शिकत आलो. कॉन्क्रीट इज कॉम्प्रेशन मेंबर अँड स्टील इज टेन्शन मेंबर. हे टेन्शन मेंबर असल्यामुळे काय होतं, तर जर हा टेन्शन झोन ह्याच्यामध्ये तयार होतोय, हा टेन्शन झोन अरेस्ट करण्यासाठी मी हे डोवेल बार्स त्याच्या आतमध्ये प्लेस करतो आहे. लक्षात आलं. आपण इन शॉर्ट काय, स्टेपलरची पिन आहे आणि स्टेपलरची पिन मारल्यासारखं आपण काय करतोय, तर इथं ड्रिल होल मारतोय, त्याच्यामध्ये ते चेअर बसवतोय आणि त्याच्यामध्ये इपॉक्सी इंजेक्शन देतोय. बरोबर आहे का. आपण मागच्या वेळी पण बघितलं की इपॉक्सी इंजेक्शन दिलं जातं त्या क्रॅकमध्ये आणि ते वाळलं की काय होतं, ती हे जे आहे ते स्टेपलरची पिन बसल्यासारखं व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतं आणि ती क्रॅकचा जो हा टेन्शन झोन आहे, टेन्शन कॉम्प्रेशन असे मोठे मोठे शब्द वापरले की काय होतात, मार्क्स चांगले पडतात, जरा एक्झामिनरवर इम्प्रेशन पडतं. त्यामुळे असे वापरले की काय, टेन्शन झोन त्याचा रिस्ट्रिक्ट करण्यासाठी किंवा रिस्टोर करण्यासाठी ही मेथड अप्लाय केली जाते. नेक्स्ट आता इथं ही स्टिचिंग मेथडची डायग्रॅम आहे की, आणि इथं बघा ही स्टेपलर सारखी पिन आपण अडकवलेली आहे. द शिअर कॅपॅसिटी ऑफ फ्लेक्चरल मेंबर्स ऑल्सो कॅन बी इन्क्रीज. आता इतकं काही मोठं लिहायची लगेच गरज नाही. शिअर कॅपॅसिटी अँड मॅक्झिमम स्ट्रेंथ. स्टिचिंग डॉग्स आर मेटल प्लेट्स युनिट्स ऑफ यू शेप ऑर कॅन बी रिन्फोर्स्ड डॉवेल बार्स. सांगितलं मी आता यू शेप असतात. इथं आता आपल्याला ती प्रॉपरली दिसत आहेत. इथे यू शेप, मागच्या ही स्लाइड जर काढली मी तर इथं ही बघा, ही यू शेप मध्येच मला दिसत आहे. का, तर ही जी स्टेपलरचे पिन्स असल्यासारखं हे आतमध्ये अडकवायला लागतं आपल्याला. बरोबर आहे का. नाही काय, स्टेपल वरून पुश आउट करण्यासाठी आहे. इथं दाखवलेली आहे. आणि हा काय आहे, हा टॉप व्ह्यू आहे, सेक्शन प्लॅन आहे. म्हणजेच काय, ही अशी भिंत आहे, ही भिंत जर मी ह्या व्ह्यूनी बघतोय वरच्या व्ह्यूनी, तर ही कशी दिसते, तर ही मला अशी दिसते. तर ही कट केली आहे बघा. आणि इथं आपण झूम करू, लाईन ऑफ प्लास्टर म्हणजेच काय, प्लास्टर असतं बाहेरचं, एक्झिस्टिंग मॅशनरी वॉल, ही क्रॅक आहे बघा. ही जी आहे ही काय आहे, ही क्रॅक आहे. आणि हॅज द पोर्शन टू बी चिप्ड अप फ्रॉम एक्सेलरेटिंग प्लेन वर्सेस क्लॅम्प ऑफ पोझिशन आणि क्रॅक. म्हणजेच काय आहे, हे काय केलं तर ड्रिल केलं जातं. चिप करणं काही सोपं नाही. चिपिंग केलं की खूप नुकसान होतं. काय केलं तर ड्रिल केले जातात. हे प्लास्टर चिप करू शकता तुम्ही, हे नाही. तर हे काय केलं तर त्याला ड्रिलचं होल मारला जातं आणि त्याच्यामध्ये इपॉक्सी इंजेक्शन जे आहे ते दिलं जातं. त्यामध्ये डॉवेल बार बसवल्यावर दोन्ही बाजूला आहेत हे बघा, हे डॉवेल्स दिसत आहेत का. आणि ही क्रॅक आहे, ही जी आहे ही क्रॅक आहे. ही डायग्राम तुम्ही काढू शकता, मागची डायग्राम काढू शकता किंवा ही डायग्राम काढू शकता की डॉग्स कशा पद्धतीने वर्क करतात स्टिचिंग मेथडमध्ये. इथं हे असं दिसत, निप्पल्स ॲट लोकेशन स्पेसिफिक. आता निप्पल का आहे, तर इपॉक्सी इंजेक्शन साठी निप्पल आहे. क्रॅक स्टिचिंग क्लॅम्प ऑफ 8 mm MS बार. आता ही खूप महत्वाची नोट आहे की कितीचा असतो तो बार, तर 8 mm चा चालून जातो. का, कारण की भिंतीचं क्रॅक काही एवढी मोठीही नाहीये, त्यामुळे साधारण 8 mm जे सगळ्यात लोअर असतो डायमीटर आपला, तो तिथं चालतो. 6 mm पण मिळतो काही ठिकाणी. 6 mm असेल तर 6 mm आपण देऊ शकतो. किंवा त्या ठिकाणी 8 mm जे आजकाल मिळते मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ती 8 mm आपण तिथं लावू शकतो. ठीक आहे. तर ही डायग्राम काढण्यापेक्षा ही डायग्राम खूप सोपी आहे. ही आणि लास्ट पेजवर मी दिलेली जी डायग्राम आहे त्या डायग्रामचा तुम्ही विचार करा आणि या दोन डायग्राम काढा. वाटलं ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. ही डायग्राम इझिली
मी ही स्किप करतो, परत एकदा आपण इथं जाऊ. हा, ही मी क्लीन करतो. ही डायग्राम काढा. सरळ ही अशी क्रॅक दाखवा, त्याच्यामध्ये डोवेल बार दाखवा. 200 ते 250 mm लांबी, 125 mm रुंदी इतक्याचं काय आहे ते त्याच्या आतमध्ये मी पुश आउट करत आहे. परत आहे आता इथं holes to be drilled shall be small size and sufficiently away from the crack so that the crack is not propagated through the holes. म्हणजेच काय की जेव्हा आता इथे ही दुसऱ्याची डायग्राम आहे, पण इथं बघितलं समजा मी इथं हा डॉवेल बार अडकावला तर त्याचे होल मी इथं नाही मारले पाहिजे असे जवळ. असं केलं तर काय होईल की हीच क्रॅक मोठी होऊन जाईल अजून अशी अशी. त्यामुळे क्रॅकच्या जवळ ते होल मारायचे नाहीत कधीच. Provision of concrete blocks in the path of the crack help is arresting cracks. Stitching does not seal the cracks, it just prevents the crack from further widening. म्हणजेच काय, इन केस ऍक्टिव्ह क्रॅक कशी अरेस्ट करायची, ऍक्टिव्ह क्रॅक झाली, दिस इज कॉल्ड ऍक्टिव्ह क्रॅक. ऍक्टिव्ह क्रॅक म्हणजे काय की जी वेळेप्रमाणे वाढत जाते, वेळेप्रमाणे ज्या ह्याची विड्थ वाढत जाते तिला ऍक्टिव्ह क्रॅक म्हणतात. आणि वेळेप्रमाणे जी तशीच राहते, एकदा क्रॅक पडली ती तशीच राहते, ती पॅसिव्ह क्रॅक असते, ती काय वाढत नाही. त्यामुळे ऍक्टिव्ह जिथं झोन आहे तिथं ही वापरली जाते मेथड. टू अवॉइड वॉटर एंट्री इन कोरोसिव्ह एन्व्हायरमेंट द क्रॅक फ्रॉम सील्ड फ्रॉम डॉग्स इंटेंडेड फॉर द एक्सपान्शन. म्हणजेच काय की ह्याच्या आतमध्ये बसवलेले जे बार आहेत, आता हा ही एक बार आहे बघा, ही तिरकी घुसवली का तर टॉप टू बॉटम ह्या दोनच भिंती जोडण्यासाठी ही एकच सळी घातलेली आहे. आणि हे स्टील आहे आणि कॉन्क्रीट किंवा इपॉक्सी कोटिंग त्याच्यामध्ये भरलेलं आहे. इथं आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजेच काय की इथून असा हा तिरकट ड्रिल होल दिलेला आहे बघा, आणि ही सळी घातलेली आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर मटेरियल आपलं ग्राउंड किंवा कॉन्क्रीट मटेरियल पोवर केलेलं आहे. अजून एक ह्याच्यामध्ये काय आहे, ही डायग्राम बघू आपण परत एकदा की जिथं आपण हे बसवतोय ना डॉग्स जिथं बसवतोय तिथे हे कॉन्क्रीट बॉक्स जर तिथले बदलले तरी चालतात, तितक्यापुरते थोडेसे स्ट्रॉंग ब्लॉक लावून घ्यायचे. काय करायचं, स्ट्रॉंग ब्लॉक्स लावून घ्यायचे. का, कारण की जे एक्झिस्टिंग आहे त्याच्यावरती लोड येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे असे ब्लॉक्स लावू शकतो. हे लक्षात घ्या. म्हणजे काय की कॉन्क्रीट ब्लॉक्स पण तिथं प्लेस करू शकतो आपण. मेन काय ऍक्टिव्ह क्रॅक्स मध्ये हे वापरले जातात. डॉवेल कितीचे असतात, 8 mm चे असतात. 6 mm पण चालते, काही वाईट नाही. कशासाठी तर टेन्शन झोनला अरेस्ट करण्यासाठी, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, ही झाली स्टिचिंग मेथड, शिवण मेथड. स्टेपलर मारणे, सरळ लक्षात ठेवायचं. स्टेपलर मारलं की कसं होतं की जे काही फाटलेला कागद आहे काय आहे तो एकमेकाला काय होतं तिथं जॉईंट होतं, त्या पिन अशा आतमध्ये जाऊन. डॉवेल ही अशी, परत एकदा ही आकृती काय, आता फुकट मार्क देणाऱ्या गोष्टी सोडायच्या नाही तेव्हा. हे फक्त तुम्हाला एवढी आकृती काढायची, ह्याला 200-250 mm म्हणायचं, ह्याला 125 mm म्हणायचं, झालं. आकृती काढली की अजून 2 मार्क, फक्त डिस्क्रिप्शन दिले की 4 मार्क. ठीक आहे, त्यामुळं हे लक्षात घ्या. आता इथं ही एक तशीच आहे, हे बघा, ही क्रॅक, ही काय आहे आता क्रॅकच आहे, ही दिसते बघा इथून अगदी चांगली. तर ह्या क्रॅक मध्ये काय केलंय तर बघा आता की वरून ही सळ्या पोर केल्या आहेत, वरून या सळ्या काय केल्या ह्याच्यामध्ये फिट केलेल्या आहेत. आता इथं काय काय दिलं आहे, सिमेंट मोर्टार, लाईम कॉन्क्रीट, सँडस्टोन. आता इथं काय केलेलं आहे की इपॉक्सी डिप्ड इन्स्पायर्ड ऑफ फुल हाईट. म्हणजेच काय इथं हे जे घातलेलं स्टील हे 12 mm चं आहे. वॉल कितीचे आहे तर 450 mm थिक वॉल आहे. लाईम मोर्टार काय केलेलं आहे, मध्ये मध्ये इंजेक्ट केलेलं आहे. ही काय आहे, वर्टिकल जी काय सळी आहे ती ओवलेली आहे. साधारण 4x4 अशी 8.25 मीटरची ती सळी काय केलेली आहे, ह्या वॉल मध्ये टाकलेली आहे फ्रॉम टॉप टू बॉटम. का तर ती जी पूर्ण वॉलची क्रॅक आहे, ही जी वॉल सेपरेट होती ती सेपरेट होण्यात, हे एन्सियंट स्ट्रक्चर म्हणजे जुनं खूप स्ट्रक्चर आहे वॉलच्या स्टॅबिलायझेशन साठी. ठीक आहे, नेक्स्ट आहे ग्राउटिंग. आता इथे मी खूप मोठे मोठे हे दिलेले आहेत. आता हे जे आहे हे साईटवरचं ग्राउटिंग आहे. आता ह्यामध्ये काय केलं जातं, ह्या ग्राउटिंग मध्ये ही क्रॅक दिसते, ह्या अशा मोठ्या मोठ्या क्रॅक्स असतात.
तर ह्या केसमध्ये काय केलं जातं, तर अशा पद्धतीने होल पाडले जातात. हे मशीन आहे होल पाडायचं, दिसतंय का? बोर सारखं हे मशीन आहे, याने काय होल पाडले जातात आणि त्याच्यामध्ये प्रेशरने कॉन्क्रीट पोअर केलं जातं. ह्याच्यामधून प्रेशरने कॉन्क्रीट पोअर केलं जातं. ही ग्राउटिंग मेथड आपण आता बघणार आहोत, पण बिल्डिंगसाठी, कारण की आपलं मॅसनरी स्ट्रक्चर हा विषय चालू आहे. इथं जे या फोटोमध्ये आहे ही ग्राउंडची आहे, ही खूप मोठ्या स्केलवर करावी लागते. एका डाईम साईटवर केलेलं मी ग्राउटिंग आहे, म्हणून अगदी मोठ्या क्रॅक मोठे मशीन्स इथे दिसत आहेत. आपल्याला काय मायक्रो ग्राउटिंग हा मगाशी बघितला आपण, पुन्हा एकदा ग्राउटिंग काय असतं हे आपण बघू. मायक्रो ग्राउटिंग कसं केलं होतं रे, तर इंजेक्शन तिथे टाकले होते आपण, बरोबर आहे. इंजेक्शन सिरिंजने ते इंजेक्शन दिले होते आपल्या निपल्स मधून आणि तिथं आपण मायक्रो ग्राउटिंग केलं होतं. पण त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या गोष्टीला ग्राउटिंग करायचं असेल तर ते कसं करायचं, तर आता आपण बघू. आता इथं पण डायरेक्ट हे काय मेथड एक्सप्लेन केलेली आहे. आता इथं बघा, हे बोर होल मारलेला आहे. बोर होल म्हणजे आपण म्हणून कोर कटर घेतलेला आहे, कोरनी कट केलंय. त्याच्यामध्ये काय करतायत तर कॉन्क्रीट इपॉक्सी मटेरियल पोर करत आहे. इथे दिसतंय हा माणूस फनेल घेऊन बसला आहे, पण आपण बघू काय मेथड. ऑन द कम्प्लिशन ऑफ प्रिपरेशन वर्क द exposed and cleaned reinforcement shall be given a coat of grout having Portland cement with Cyrite blood and rubber SBR ल्या रबर लॅटेक्स. SBRच्या लॅटेक्स काय मध्ये काय केलं तर पोर्टलँड सिमेंट आणि SBRच्या लॅटेक्स मध्ये सळी जी आहे ती बुडवली जाते. आता हे त्या ग्राउटिंगचा विषय चाललेला आहे. तर ही सळी काय केली जाते तर त्याच्यामध्ये बुडवली जाते. द प्रपोर्शन आर युजली 1:15 पार्ट्स ऑफ सिमेंट टू पार्ट 1 ऑफ लॅटेक्स व्हॉल्यूम. म्हणजेच काय, 1:15 सिमेंट, एक पोर्शन लॅटेक्स व्हॉल्यूमला समजा 100 ग्रॅम तुम्ही लॅटेक्स घेतलं तर त्याला 1:15 घेऊ, आपण सोपं घेऊ. समजा 90 ग्रॅम जर तुम्ही लॅटेक्स घेतला तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट डिवायडेड बाय 15 म्हणजे 6 ग्रॅमच सिमेंट घ्यायचं आहे. साधारण 6 ग्रॅमचं तुम्हाला सिमेंट घ्यावं लागेल त्याच्यामध्ये. फॉर डिफरंट कन्सिस्टन्सी डिफरंट प्रोपोर्शन्स कॅन बी डन. काय वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोपोर्शन वापरले जातात, पण 1:15 हे साधारण धरून चला तुम्ही. द प्रिपेअर्ड सरफेस ऑफ द कॉन्क्रीट शुड बी वेल मॉइस्ट 1 hour बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ द ग्राउट. आता इथं उलट आहे, इथं काय म्हणलं, इथं ड्राय नाही करायचं, इथं मॉइस्ट ठेवायचं. तुमचं काय करायचं, सरफेस 1 hour बिफोर मॉइस्ट करायचं आहे. आता हे पॅच स्पिलिंग मध्ये पण बघितलं आपण की जी वॉल आहे ती काय करायची आहे, आधी वेट करून घ्यायची आहे, आणि जेव्हा आपण ती वेट करू तेव्हा काय करायचं आहे, त्यानंतरच ती कटिंग किंवा प्लास्टरिंग हे त्याच्यावरती ऑप्शन्स यूज करायचे आहेत, बरोबर. त्यामुळे काय इथेही ग्राउटिंग मध्ये काय केलं तर 1 तास आधी ते ओली करून ठेवायचे. द ऍप्लिकेशन ऑफ ग्राउट, द ग्राउट कॅन बी ब्रश्ड ऑन टू द कॉन्क्रीट सरफेस. ग्राउट काय केलं जातं तर ब्रश आउट केलं जातं. आता इथे एक हे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे बघा. तर ह्यामध्ये काय दाखवायचा प्रयत्न केला आपण की ही अशी क्रॅक्स पडल्यात असं दाखवलंय आपण. हे ग्रॅव्हल आहे ऍक्च्युली, मी सुरुवातीला म्हटलं त्याने. ही समजा क्रॅक आहे या भिंतीमध्ये, तर ही काय करायची आपल्याला, भरायची आहे. मग यासाठी काय केलं जातं, प्रेशरने कॉन्क्रीट पोअर करावं लागतं. क्रॅक जर मला भरायची आहे तर काय करतोय मी, प्रेशरने कॉन्क्रीट पोअर करत आहे. सिंपल फंड आहे. काय करायचं तर मला प्रेशरने टाकायचं. द ग्राउटिंग ऑफ द रिबार्स कॅन बी डन बिफोर द ग्राउटिंग ऑफ द कॉन्क्रीट 24 hours और मोर. आता पहिलं सांगितलं आपण काय तर रबर लॅटेक्स SBR, रबर लॅटेक्स मध्ये काय करायचे आहे, आपण जी काही रेन्फोर्समेंट आहे ती बुडवून ठेवायची आहे. 24 तास आधी ती ड्राय करून ठेवायची. and can be given a second coat of grout at the same time when grouting for the concrete is done. म्हणजेच काय की जेव्हा कॉन्क्रीटिंग होते तेव्हा त्याचा सेकंड कोट होईल. The repair mortar should be applied within 20 to 30 minutes of the application of the grout. म्हणजेच काय आहे की जेव्हा तुम्ही त्याच्यात घाला तेव्हा पुढच्या 20 ते 30 मिनिटांमध्येच ती प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. On the completion of the preparatory work, the exposed and cleaned reinforcement should be given a coat of grout having Portland cement SBR. परत हे आपण रिपीट केलेले आहे 1:15 ह्याच्यामध्ये, 1:15 प्रपोर्शन मध्ये घेतलेले आहे. आणि काय केलेलं आहे आपण,
की 20 ते 30 मिनिटाच्या आत पूर्ण जे आहे बघा, आता इथंही तुम्हाला दिसेल काय करतायत तर प्रेशरने कॉन्क्रीट पोअर केलं जातंय. काय केलं जातंय? प्रेशरने कॉन्क्रीट पोअर केलं जाते. हा इथं पंप आहे. हा माणूस पंप धरून उभारलाय. पंप कधी कधी कोलॅप्स होतो आणि काय प्रेशरने इथं बघितलं तर बघा पाईप लावली त्या माणसाने आणि तो काय करतो पाईपनी त्या ह्याच्यामध्ये फोर्सनी कॉन्क्रीट भरतो. मग अशी सिरिंज होतं इथं काय होतं सिरिंज होतं इंजेक्शन देतो तसं तसं इथं बघितलं तर पाण्याच्या पाईप सारखी ही मोठी प्रेशर पाईप आहे जेणेकरून फोर्सनी ग्राउंड मटेरियल आतमध्ये जाईल. असे आपण काय केले आहे हे केले आहे. मायक्रो ग्राउटिंगचा भाव मेजर ग्राउटिंग सगळं क्लीन करणे सरफेस वेट करणे सगळं तसंच आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय आहे की जे रबर लॅटेक्स आहे जर एन्फोर्समेंट आत घालणार असू तर ती 24 तास आधी प्रिपेअर करावी लागेल तरच त्याचा फायदा होईल. आणि काय केलं प्रेशरनी तुम्हाला ते भरायचं आहे पण मोठ्या क्वांटिटीमध्ये. आणि ह्याचे तर डूज अँड डोंट्स हे खूप महत्वाचे आहेत. आधीच्या लेक्चरमध्ये दिले होते यातही बघा काय डूज आहेत आणि काय डोंट्स आहेत बघूया आपण. आयडेंटिफाय द पर्पज ऑफ ग्राउटिंग. इथं ग्राउटिंग हा शब्द राहिला आहे. पर्पज ऑफ ग्राउटिंग काय आयडेंटिफाय क्रॅक्स ऍक्टिव्ह आहेत का पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे सांगितलं ऍक्टिव्ह म्हणजे सतत वाढत जाणारी पॅसिव्ह म्हणजे एकदा पडली की तेवढीच राहणारी. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फॉर एक्सटेन्शन ऑफ डॅमेज टू बी स्टडीड अँड मार्कड. कसं आहे सिलेक्ट ॲप्रोप्रिएट ग्राउटिंग मटेरियल अँड टेक्निक म्हणजेच काय मायक्रो ग्राउटिंग पाहिजे मेजर ग्राउटिंग पाहिजे हे काय आहे ह्यासाठी काय पाहिजे तर ग्राउटिंग मटेरियलची टेक्निक ठरली पाहिजे. रिफ्युजल ऑफ ग्राउट शॅल बी क्लिअरली अंडरस्टूड म्हणजेच का तर खर्चिक आहे ही. का खर्चिक आहे तर ह्याला पंप लागतो सेटअप लागतो खूप प्रेशरने ते पोवर करायला लागतं. आणि इथं आता बघितलं ग्राउट ऍक्टिव्ह क्रॅक्स म्हणजे ऍक्टिव्ह क्रॅक्स करायचे नसतात का. समजा ही क्रॅक आहे इथून मी असं भिंत काढतो ही क्रॅक आहे जर मी ह्याच्यात प्रेशरनी जर हे केलं तर ही क्रॅक काय होते खाली 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 वाढत जाते. ही क्रॅक वाढत जाण्याची शक्यता असते खाली. त्यामुळं ह्याला ऍक्टिव्ह क्रॅक्सला ग्राउट यूज करायचं नाही पॅसिव्ह क्रॅकला करायचं. एक्सेसिव्ह ग्राउटिंग एक्सेसिव्ह ग्राउटिंग मुळे काय होतं जास्त ग्राउटिंग केलं तर जे मटेरियल आहे ते क्लॉग होऊन जातं किंवा इथं अडकून बसतं जेणेकरून आपल्याला काय होतं ते स्ट्रक्चरचं मास वाढल्यामुळे अडचण होते. एक्सेसिव्ह प्रेशर का नसावं तर एक्सेस प्रेशर जी क्रॅक आहे ती अजून जास्त मोठी होते आणि त्यामुळं काय होतं की तुझी जे काही क्रॅक आहे त्याच्यामध्ये परत नुकसान होतं आपलं. परत त्याला ते सगळं करावं लागतं. सो बेस्ट काय आहे की ग्राउट करायच्या आधी मायक्रो आहे का मॅक्रो आहे. मॅक्रो म्हणजे मोठं मायक्रो म्हणजे लहान. ह्याचं आधी एक्झामिनेशन झालं पाहिजे आणि ह्या एक्झामिनेशन नंतरच ग्राउटिंग करायचं की नाही हे ठरवून व्यवस्थित प्रमाणातच ग्राउटिंग केलं पाहिजे. तर आज आपण महत्वाच्या दोन्ही मेथड बघितल्या की सगळ्यात महत्वाची स्टिचिंग मेथडमध्ये काय बघितलं असं आपण डॉग्स किंवा डॉवेल बार असतात. पहिल्यांदा काय करायला लागतं तर अपार्ट होऊ नयेत स्ट्रक्चरचे पार्ट्स होऊ नयेत ते एकसंदर आहे म्हणून ही मेथड वापरतो. 200-250-125 काय असतं तर डॉग असतात हे डॉग्स असतात 8 mm चे. काय केलं जातं तर ड्रिल मशीनने होल पाडून व्यवस्थित ह्याचे त्याच्यामध्ये टाकून क्रॅक अरेस्ट करायचा ट्राय केला जातो. चला मित्रांनो आपलं जे काही 4th लेक्चर आहे ते आपण या ठिकाणी संपू आणि 5th लेक्चरमध्ये हा चॅप्टर संपवून टाकावा आपण. आता जास्त काय नाही फाउंडेशन सेटलमेंट कशी रोखायची ह्याचे मेथड आहेत त्याच्यामध्ये 2 आणि त्यानंतर हा चॅप्टर आपण संपवू आणि जे काही लास्टचे 2 चॅप्टर आहेत ते लवकरात लवकर मी तुमच्या समोर आणतो. तोपर्यंत स्टे ट्यून स्टे अपडेटेड like share and subscribe our page Ages Real Talks. Thank you.